नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक औषधी वनस्पती दाखवायची आहे. मित्रांनो, मागच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला ही वनस्पती दाखवायची होती, पण एक त्याच्यावर मी प्रॉपर व्हिडिओ काढतो. एकदम इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो, तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, एखाद्या वेळेस इमर्जन्सीमध्ये जर विंचू चावला, तर अचानक माणूस काय करतो? जो तो रडायला लागतो. काही ना काही इतक्या वेदना होतात, तर कधी बास. आजपर्यंत मला तर नाही चावला, पण विंचूचा जो डंख असतो, तो लय जबरदस्त असतो मित्रांनो. ज्याला चावला असेल त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा, की माझ्या चावला आहे असं. तर मित्रांनो, आता पॉईंटवर येऊ. तर खूप लोकं असे एकदम कसे तरी होतात. खूप त्यांना वेदना होतात. तर त्याची एक वनस्पती आहे मित्रांनो. ती वनस्पती जर आपण त्या ठिकाणी दाबली, त्याचं मूळ दाबलं, जिथं विंचू चावतो, तर काही क्षणात वेदना ज्या असतात त्या कमी होतात मित्रांनो. ही रिअल आहे. हे औषध मला माहीत आहे. तर तुम्हाला मी ते औषध दाखवणार आहे. वनस्पती आहे आणि कुणाच्या कुठं, कुणाच्या कुठं, कुणाच्या कुठं असे चावतात मित्रांनो. जास्त करून हाताला चावतात, पण ज्यावेळेस माणूस झोपतो त्यावेळेस अलग कुठे ना कुठे चावत असतोच. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता सांगतो, ती वनस्पती दाखवायला नेतो आणि सध्या आपण जंगलातच आहोत. तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पाहूया तिथं जाऊन आणि ज्या प्रकारे मी सांगणार आहे त्याच प्रकारे तो प्रयोग करायचा आहे. ज्यावेळेस विंचू चावेल त्याच वेळेस करायचा आहे मित्रांनो. तर जाऊया, तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे ते आणि कोणती वनस्पती आहे ते मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर चला, ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, हे पहा, आमच्याकडचा डोंगराळ भाग अशा पद्धतीने नेचर आहे आमच्या डोंगराळ भागाचे आणि तुम्हाला मी दाखवून देतो. ती वनस्पती कोणत्याही ठिकाणी असू शकते मित्रांनो. जास्त करून जिकडं भाताची वगैरे आवणं असतात, ज्या कुंड्या असतात त्या ठिकाणी असतात ती वनस्पती जास्त असते. तर तुम्हाला मी नेऊन दाखवतो मित्रांनो. तर आपण आता ह्या ठिकाणी मित्रांनो आलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो. ही वनस्पती तर मित्रांनो सर्वांनीच पाहिली असेल. आमच्याकडे याला करडई म्हणतात. हे पहा, तुम्हाला आता लगेच लक्षात आलं असेल. तर ह्या पद्धतीची म्हणजे ही वनस्पती मित्रांनो आहे. तर याचा उपयोग कसा करतात ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवतो. तर मित्रांनो, ही जी वनस्पती आहे करडई, आमच्याकडे याला करडई म्हणतात आणि ज्या ठिकाणी विंचू चावला त्या ठिकाणी याचं मूळ जे असतं, ही वनस्पती डायरेक्ट उपटून घ्यायची आणि त्याचं जे मूळ असतं, ते मूळ थोडं ठेचून आणि ज्या ठिकाणी विंचू चावतो त्या ठिकाणी आपण थोडा वेळ दाबून धरली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी थोडा वेळ 1-2 मिनिट दाबून ठेवलं पाहिजे ते मूळ आणि त्याच्यानंतर याचा कमाल पाहायचा मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी विंचू चावतो त्या ठिकाणी याचं मूळ जे आहे ते आपण दाबून ठेवायचं थोडा वेळ, 1-2 मिनिट. म्हणजे मूळ उपटून आणि थोडं ठेचून आणि त्याचा रस जो असतो मुळाचा एकदम गार तो जिथं विंचू चावतो त्या ठिकाणी 1-2 मिनिट किंवा 3 मिनिट असा दाबून धरायची ह्या वनस्पतीचं मूळ. तर एका क्षणात मित्रांनो त्याचा जो दर्द असतो, जी त्याचं त्याचं दुःख असतं, ते लगेच खतम होतं मित्रांनो, लगेच मिटतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही खूप महत्त्वाची आणि खूप औषधी वनस्पती आहे. तर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने सांगलं मित्रांनो याची माहिती आणि हे रिअल आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही करून पाहायचं आहे. त्याच्यानंतर मला सांगायचं आहे. एकदम जे खरं आहे तेच मी सांगतो मित्रांनो. ज्या वनस्पतीचं मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये जे माहिती सांगतो, जे मला माहीत आहे, खरोखर माहीत आहे, तेच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बाकी तुमच्यावर आहे करायचं की नाही करायचं. कारण यूट्यूबवरती खूप लोकं काही ना काही खोटी माहिती देतात. त्याच्यामुळं आपण खोटी माहिती देत नाही मित्रांनो. तुम्हाला पटलं तर करा, पण ही रिअल आहे आणि जे खरं आहे तेच आणि खरंच मी सांगतो मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये. आपली यूट्यूब फॅमिली छोटी आहे, पण माहिती म्हणजे एकदम दमदार मी देतो.
तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण एकदम दमदार माहिती जे खरं आहे तेच मी सांगतो. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विंचू जो असतो तो कुठं पण चावू शकतो मित्रांनो. माझ्या देखत कुठं ना कुठं चावतो आणि ज्याला चावतो त्याला वेदना होतात. पण दुसरा मात्र खूप हसतो मित्रांनो, की त्याच्या विंचू चावला, विंचू चावला. पण खरं म्हणजे लय जबरदस्त आणि लय घातक विंचू असतो. विंचूचा जो असा डंख असतो, तो लय जबरदस्त असतो मित्रांनो. तर जी माहिती द्यायची होती ती माहिती दिली मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.